डाळ पाणी सगळे पाहिजे. हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझे सह्य यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर घरातलं सगळं काय आवरलं, पण काय जास्त शूट घेता नाही आलं कारण पटपट काम आवरत होते. तर आईंनाही भाटवाडीला जायचं होतं, मलाही मावशीच्या घरी यायचं होतं. सगळेजण मावशीच्या घरी आलेले होते आज. तर मी घरातलं आवरलं आणि आली. तर मी आल्यानंतर ते स्वयंपाकाची तयारीला लागलेले होते. मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरी करत होत्या मम्मी आणि मामी. तर त्यानंतर थोड्याशा पोळ्याही केल्या, ज्यांना भाकरी आवडत नाही त्यांच्यासाठी पोळ्याही, आणि भाजी मध्ये मस्त डांगराची भाजी, कांद्याची भाजी केलेली होती. तर आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. तर सांगितलं कोणता डान्स घेणार, काय घेणार, सगळं काय आमचं बोलणं चालत होतं. आणि इकडे राहुलन ते पत्रिका वाटपचं काम चालू होतं. आजीकडे कांद्याची भाजी कापत होती. आणि मावशी लोणावळ्याची दीदी पण आलेली होती, मावशी येणार होती. तर आता सगळेजण येणार जाणार. तर खूप मजा, खूप धमाल करणार आहे. सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मावशी पण मूळ लावायला गेली होती. ती आल्यानंतर सगळे काही जेवायला बसले. तर माझं पण जेवण झालेलं होतं आणि सगळ्यांचं जेवण झालं, घरातलं आवरलं. तर हे बघा, पूजा सगळ्यांना सांगत होती हे गाणं तुम्ही घ्यायचं. तर गाणे शोधायचं चालू होतं आमचं. आणि आता मी थोडीशी आज प्रॅक्टिस पण केली गाण्यांवरती. तर म्हणजे आता सगळेजण आहे ना, संगीतच्या कार्यक्रमाला सगळेजण डान्स करणार आहे आणि तेही व्हिडिओ बघायला तुम्हाला मजा येणार आहे ना. तर खरंच खूप छान मस्त असं पूजाचं लग्न होणार आहे. सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. तर पूजा सगळ्यांना शिकवत होती. तर मामी पण आल्या. तर मम्मींच्या मामी आहे माझ्या आजी, त्या पण आल्या. तर आता सगळेजण येणारे पूजाच्या लग्नाला. आणि सगळे म्हणजे आता नंतर पुऱ्यांचा कार्यक्रम, हळद, संगीत, मेहंदीचा सगळं काय आहे, सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. चालली आहे. तर चला बघत राहा व्हिडिओ. बाय बाय. तुम्ही मस्त प्रॅक्टिस करा आता. पूजा आहे ना, मला केवण करा. तर मम्मीच्या घरी आम्ही पुन्हा प्रॅक्टिसला इकडे आलो होतो. तर इकडे मागच्या पुढेच्या हॉलमध्ये आम्ही करत होतो. इकडे अंशू, शिवम, सई यांची पूजा प्रॅक्टिस घेत होती. पुढे आम्ही करत होतो टीव्हीमध्ये बघून. आणि त्यानंतर मी घरीही आले. तर चला आता मावशीच्या घरून आली आहे. तर सकाळी गेली होती थोड्या वेळ, कारण सगळेजण येतात ना लग्न घरी. तर आई पण गेलेली आहे भाटवाडीला, कारण उद्या आहे पुऱ्या, तर सारण करायला. तर उद्या मी पण जाणार आहे भाटवाडीला. तर आज आई तेच केल्या होत्या. तर आता मस्तपैकी केळवणाची तयारी चालू आहे. तर कोणाचे केळवण, तर माझ्या धीरांचं केळवण आहे, त्यांचंही लग्न आहे ना, तर त्यांचंही केळवण करायचं आहे. तर मस्त त्यांच्यासाठी मस्त मेजवानी तयार करणार आहे. मेजवानीमध्ये काय असेल तर चला व्हिडिओ बघत राहा. आणि व्हिडिओ खूप छान मस्त होणार आहे. तर बघत राहा व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. तर चला बाय बाय. तर स्वयंपाकालाही सुरुवात केली. आणि इकडे स्वयंपाकाला तो सुरुवात केली होती. आणि इकडे माझं डेकोरेशनलाही मी थोडंसं स्वयंपाक करून डेकोरेशनही करत होतं. बरंचसं झालं होतं. आणि आता आई पण आलेल्या होत्या. तर मी पहिले म्हटले थोडंसं आता स्वयंपाक करून त्यानंतर डेकोरेशन करू. केळीचे पानं पण मामांनी आणून दिलेले होते. तर केळीचे पानच लावले, कारण केळवणाच्या डेकोरेशनमध्ये केळीचे पानं लावले ना तर अजूनच जास्त शोभा येते केळवणाला. आणि खूप छान मस्त फोटो येतात, रील येतात आणि खूप छान वाटतं केळीचे पानाने. आणि केळवण नाव पण होतं, त्याला फ्लॉवर लावले आणि माळाही लावल्या. तर खूप छान मस्त असं केळवणाचं डेकोरेशन झालं झटपट आणि पटकन. आणि त्यानंतर स्वयंपाकामध्ये काय केले सगळं व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि आवडले का माझे केळवणाचे व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बराचसा स्वयंपाक झालेला होता आता.
आमची सई बघा मस्त खाते आणि माझं डेकोरेशन करण्याचं चालू आहे. तर पहिले चहा घेते आणि बाकीची कामे करते. चल, तर आज मेजवानीमध्ये काय आहे तर मस्तपैकी पनीरची भाजी. तर मस्त ग्रेव्हीला आहे ना तेलामध्ये मस्तपैकी परतून घेतलं. तेल सुटेपर्यंत तेलही सुटलेलं होतं. आणि आता इकडे ना पनीर तळून घेते. तर पनीरचेही छोटे छोटे पीस केले मस्त आणि थोडेसे फ्राय करून घेतले पनीर. खूप छान मस्त टेस्टी भाजी झालेली होती. खरंच खूप मस्त झालेली होती पनीरची भाजी. तर पनीरची ग्रेव्ही थोडी जास्त धरली ना त्यामुळे ते पातेल्यावरती असं परतताना थोडं उडायचं, त्यामुळे ते पातेलं असं दिसते तुम्हाला. पण भाजी खूप टेस्टी आणि मस्त झाली होती. जास्त स्वयंपाक असला की भांड्यांना थोडंफार लागून जातं. हे माझ्या दिराचं केवळ तर मस्त मेजवानी आजही रेडी झालेली आहे. तर छान काय बाळा, तर छान मस्त डाळ केलेली आहे. तर डाळ मस्तपैकी पनीरची भाजी, भात, पोळ्या आणि मस्तपैकी शेवईची खीर करायची आहे. आणि स्वीटमध्ये आज श्रीखंडही आणलेले आहे. तर चला म्हटलं तुमच्यासोबत एक खिरीची रेसिपी शेअर करू. हे बघा, तर मस्त ही शेवई आहे. तर शेवई ना साजूक तुपामध्ये भाजून घेतली आणि त्यामध्ये तापवलेलं दूध होतं ते टाकलं आणि चवीपुरता साखर टाकली. म्हणजे आपल्याला जेवढी गोड हवी तेवढं साखर टाकायची. तर काहींना कमी गोड आवडते, काहींना जास्त गोड आवडते. तर मस्त मस्त छान असं सगळे आता मेजवानी तयार झाली होती. डेकोरेशन मस्त झालेलं होतं. आणि हे आहे नवरदेव माझे देर, तर माझ्या लहान सासऱ्यांचा मोठा मुलगा. तर सासू सासरे पण आलेले होते, ते आतमध्ये बसलेले होते. तर आता त्यांचं औक्षण केलं, मीही केलं, आईंनी केलं, माझ्या सासूबाईंनीही केलं. सगळं व्हिडिओमध्ये आहे. आणि छान मस्त त्यांचीही एंट्री झाली. तर आपल्या सईनेही मस्त औक्षण केलेलं आहे. सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये आज बघायला भेटणार आहे. आजही खूप छान मस्त असं केळवण झालं माझ्या देरांचं. आणि तुम्हालाही व्हिडिओ बघून थोड्याफार माझ्याकडून आयडिया भेटली असतील तर थोडंसं डेकोरेशनच्या. तर आपली सई बघा मस्त सई आज तयार झालेली आहे. छान मस्त फ्रॉक घातलेला आहे आणि मीही छान मस्त ही साडी घातली. तर ऑनलाईनच घेतली होती ही मी साडी. आणि हे बघा, तर मी ना रील शूट करत होते ना त्यामुळे हे ना असा उभा व्हिडिओ आलेला आहे. तर छान मस्त आहे ना अशी गुलाब देऊन मी त्यांची एंट्री केली. रीलही आहे माझ्या इन्स्टावरती, नक्की जाऊन बघा. तर चला, आता त्यानंतर त्यांच्यासाठी छान मस्त असं गिफ्ट आणलेलं होतं. आणि बघा मेजवानीची रंगत सजली केळवणाची पंगत. तर छान मस्त अशी रांगोळी काढलेली आहे आणि केळाच्या पानांचं डेकोरेशन केलं आहे. आवडलं का माझं डेकोरेशन कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता त्यांच्यासाठी काय गिफ्ट आणलेलं होतं तरी बघा, तर त्यांच्यासाठी शर्टच घेतलेलं होतं आम्ही आदल्या दिवशी मार्केटमध्ये जाऊन. पण तुमच्यासोबत काही शेअर केले नाही, म्हटले डायरेक्ट आपण केळवणाच्या दिवशीच तुम्हालाही दाखवू. तर खूप छान मस्त असं शर्ट आहे, मिस्टरांच्या चॉईसचंच घेतलेले आहे. तर नक्की मी ना इंस्टावरती रील शेअर केलेली आहे, नक्की जा. माझ्या चॉईसचे मरून कलरचं नसतं घातलं का हो तुम्ही? नाही
तर सौरभ भाऊ पण आहे ना शनिवारीच पुण्यावरून आला, तर त्याला पण बोलवलं जेवायला, कारण त्याला ही पनीरची भाजी आवडते, तर तोही आला. तर आता आमच्या सगळ्यांचं फोटोशूट झालं आणि त्यांना सगळ्यांनी खाऊ घातलं. तर आता त्यांना तेही जेवायला बसले आणि आता केळवणाची सजली पंगत, तर सगळ्यांना जेवायला बसून दिलं. तर आम्हीही सगळे जेवायला बसलो. तर कसा वाटला व्हिडिओ, आवडला ना? तर ज्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब नसेल ना केले, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या सगळ्यांची लाडकी सईचं आम्ही सगळे जेवायला बसलोय आणि ती कुरकुरेच खाते. तर कुरकुरे आणलेले होते त्यामुळे तिचं कुरकुरेकडे लक्ष गेलं. तर आता जेवण पण झाले आमचे सगळ्यांचे आणि माझ्या सासूबाई तर लहान सासूबाई त्यांना हळदी कुंकू लावलं, त्यांचीही ओटी भरली, त्यांनाही ना पैसेच दिले. तर ओटी भरण्यामध्ये नारळ पीस वगैरे दिलं आणि पैसेच दिले त्यांना. तर त्यांच्या आवडीने ते पण काही पण घेतील असं प्रत्येकाच्या आवडीनुसार. तर सगळ्यांच्या पाया पडले. तर आमच्या सगळ्यांचं पुन्हा फॅमिली फोटोशूट झालं. तर चला, आणि मिस्टरांनीही नानांवरती ना टॉवेल टोपी टाकली. जेवण वगैरे झाले आणि नानी ते पण गेले आणि आता भरपूर सारा पसारा पडलाय, तर आवरते. आणि चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.